नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. तब्बल 9 भत्त्यामध्ये होणार वाढ, तर मूळ पगारात मोठी वाढ. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. मार्च महिना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूप चांगला होता. आता केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता 50% वाढवलेला आहे. HRAमध्येही सुधारणा करण्यात आलेली आहे. परंतु केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आनंद आता येथेच थांबत नाही. महागाई भत्ता आणि HRA व्यतिरिक्त असे 9 भत्ते आहेत ज्याचा फायदा आता कर्मचाऱ्यांना होणार आहे. या भत्त्यातही वाढ करण्यात आलेली आहे. महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यामुळे आता इतर भत्त्याचाही फायदा होणार आहे. महागाई भत्त्यात 50% वाढ करण्यात आली, त्यामुळे आता HRAमध्येही वाढ करण्यात आलेली आहे. याशिवाय ट्रॅव्हल अलाउन्समध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. या सर्व भत्त्यांचा लाभ कर्मचाऱ्यांना 31 मार्चपासून मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या कोणत्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे, चला तर पाहूया. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासह 9 भत्त्यामध्ये प्रचंड वाढ करण्यात आलेली आहे. त्यामध्ये घरभाडे भत्ता म्हणजेच HRA, बाल शिक्षा भत्ता CAA, तर चाइल्ड केअर विशेष भत्ता. या व्यतिरिक्त वसतिगृह अनुदान हस्तांतरणावरील TA ग्रॅज्युटीची मर्यादाही वाढविण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त ड्रेस भत्ता, स्वतःच्या वाहतुकीसाठी भत्ता आणि दैनंदिन भत्ता यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. सरकारने 2016 7वा वेतन आयोग लागू करताना महागाई भत्ता शून्यावर आणलेला होता. नियमानुसार आता महागाई भत्ता 50%पर्यंत पोहोचताच तो शून्यावर आणला जाईल आणि 50%नुसार कर्मचाऱ्यांना भत्ता म्हणून मिळणारे पैसे मूळ वेतनात म्हणजेच किमान वेतनात आता जोडले जाणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी राहा. नमस्कार.